ठरलं तर मग प्रेक्षकांनो मालिका दिवसेंदिवस रंजक होत चाललेली आहे आणि आता तर कोर्टामध्ये डायरेक्ट शांतामावशी येत आता असा काही खुलासा करणार आहे आणि त्यानंतर प्रियाचे तर धाबे दणाणणार. पण या सगळ्यामध्ये प्रियाची केस लढणारे वकील सुद्धा आता मात्र माघार घेणार आहेत. एका झटक्यात शांताने कोर्टामध्ये एक नाही दोन नाही तर प्रियाबद्दलचे 3 खुलासे केलेले आहेत. खुनाचं सत्य तर समोर येणारच आहे, पण आता इकडे रविराजांच्या समोर प्रिया तन्वी नसल्याचं सत्य सुद्धा शांतासमोर आणणार आहे. कसं आणणार, काय करणार, नक्की काय घडलं होतं? शांताचं इन्व्हेस्टिगेशन पोलीस करत होते त्यावेळेला शांता जिवंत आहे हे सत्य कसं समोर आलं? आणि त्यानंतर आपण पाहतोय की पूर्णपणे आता या केसमध्ये आपल्याला रविराज फार कमी दिसत आहेत. रविराजांचं अपीअरन्स इकडे नसलं तरी सुद्धा रविराज मात्र आता पडद्याच्या मागे काय काम करतायत, कसं काम करतायत ते काम आता कोर्टामध्ये ज्या वेळेला शांता आता आपली जबानी देणार तेव्हाच आपल्याला समजणार आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय. प्रेक्षकांना आपण तर पाहिलं की सायलीच्या हातामध्ये आता खूप मोठा पुरावा लागलेला आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आता मात्र सायलीला समजलंय की प्रियाच्या हाताला खून लागलं होतं, रक्त लागलं होतं आणि प्रियाच्या हाताला जे काही रक्त लागलं होतं ते 100% शांता मावशीचं असणार असं सायलीचा अंदाज आहे. म्हणून तिने प्रियाचं उलटसुलट इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे. ज्या वेळेला तिने आता प्रियाचं उलटसुलट इन्व्हेस्टिगेशन केलंय आणि त्याच वेळेला मग आता इकडे प्रिया गडबडले आणि त्यामुळे सायलीच्या लक्षात आले की नाही, ही आपल्यापासून काहीतरी 100% लपवते आहे. याचाच अर्थ हा होतो की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी प्रियानेच हा खून केलेला आहे आणि इतकंच नाहीये तर आता ती आपल्यापासून बरचसं काही लपवत सुद्धा आहे. बरं, हे सगळं होत असताना मग आता इकडे सायली अर्जुनला भेटायला इकडे जाते. सायली अर्जुनला भेटायला जेलमध्ये आलेली आहे आणि त्याच वेळेला मग आता सायली घडलेला प्रकार सांगते. सायली सांगायला लागते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्या गाडीची जी काही प्लेट आहे ती नंबर प्लेट काढून टाकण्यात आली होती प्रियाने मुद्दामच आणि त्याचमुळे पाटकर हे तुमच्या मागे लागले आणि पाटकरांना मुळातच टिप देण्यात आली होती आणि त्यामुळे पाटकर तुमच्या मागावरती आले. यावरती अर्जुन म्हणतो अच्छा, म्हणून हे पाटकर आता माझा पाठलाग करत होते. तर यावरती लगेचच मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो म्हणजे पाटकरांना ज्यांनी टिप दिले त्यांनीच आता मला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय 100%. पण पाटकरांचं आणि माझं हे आता भांडण आहे हे कुणाला कुणाला माहिती असणार. एकतर आता माझ्या वकिली क्षेत्रामध्ये माहिती असेल आणि एकतर आपल्या घरामध्ये. म्हणजे 100% कोणीतरी याच ह्याच्यामधली ती व्यक्ती आहे आणि त्यावरती मग आता प्रियाने जर का नंबर प्लेट काढले तर 100% प्रिया असणार हे आता कन्फर्म झालंय. पण त्याच वेळेला सायली आता सांगायला लागते अजून एक सत्य अधिराज भाऊजींनी मला आता सांगितलंय. अधिराज भाऊजींनी सांगितले की त्या रात्री जवळजवळ 11 ते 12 वाजता ती त्यांना भेटायला गेली होती. म्हणजे बघा, घरातून बाहेर पडली 8 ते 9 वाजता. 8 ते 9 वाजता घरातून बाहेर पडल्यावर ती अश्विन भाऊजींच्या सोबत बाहेर पडली मैत्रिणीकडे जाण्यासाठी आणि त्यानंतर ज्या वेळेला अश्विन भाऊजींच्या समोर आता ती बाहेर पडली त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8-9 आणि त्यानंतर 12 हा खूप मोठा गॅप आहे. या गॅपमध्ये ती कुठे गेली होती? कारण आता अश्विन भाऊजींना विचारलं असता अश्विन भाऊजींनी सांगितलं की ते खरं तर हॉस्पिटलमध्ये निघून गेले होते. ते निघून गेले असले तरी सुद्धा ही मात्र इतका वेळ काय करत होती? मैत्रिणीकडे. तर आता कोणत्या ती गेलेलीच नव्हती. मैत्रिणीकडे नव्हती गेली, मग ती काय करायला गेली होती, कुठे गेली होती हे सुद्धा काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि इतक्यात महत्त्वाचं म्हणजे अधिराज भाऊजींना ज्या वेळेला ती 12 वाजता भेटायला गेली त्यावेळेला तिच्या हाताला रक्त लागलं होतं. याचा अर्थ काय होतो? तर आता प्रिया या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. अर्जुन म्हणतो पण इतकंच आपल्याला पुरेसं होणार नाहीये, आपल्याला पुरावा लागणार आहे आणि हा पुरावा जर का आता आपण गोळा करू शकलो ना तर आणि तरच प्रियाला आपण अडकवू शकतो. नुसतं माहिती असून उपयोग नाहीये. तू एक काम कर, तू न आत्ताच्या आत्ता आपण ज्या कॅफेमध्ये गेलो होतो त्या कॅफेमध्ये जा. तिथे काही सस्पिशियस वाटलं का ते आता बघ आणि त्यानंतर शांता मावशीच्या घराच्या बाहेर
तिकडे काही चौकशी कर, तिथे काही सस्पिशियस दिसतंय का बघ. मग सायली आणि चैतन्य हे आता सगळ्यात पहिले त्या कॅफेमध्ये आलेले आहेत. ज्या वेळेला त्या कॅफेमध्ये आलेत त्यावेळेला मग आता त्या कॅफेच्या वेटर किंवा तिथल्या आता मालक या सगळ्यांची चौकशी केली असता तिकडे काही सस्पिशियस दिसत नाहीये. कारण त्या कॅफेमध्ये मुळातच सायली अर्जुन रात्री आले होते. तिकडे प्रिया फिरकलेलीच नसते. त्यामुळे त्या कॅफेमध्ये फार काही म्हणजे माहिती मिळालेली नाहीये. पण ज्या वेळेला हे दोघं जण शांताच्या घराबाहेर गेलेत आणि त्यावेळेला मग आता इकडे ती मुलगी सांगायला लागते, एक निळ्या रंगाची कार बाहेर उभी होती आणि बराच वेळ ती कार बाहेर उभी होती आणि तोपर्यंत शांतामावशी आतमध्ये होती. मी त्यावेळेमध्ये जयेशला कॉल करत होते. कारण आता मला अर्जुन सरांचा कॉल आला होता की जयेशचा फोन लागत नाहीये आणि हा कॉल ज्या वेळेला मला आता आला होता आणि त्याच वेळेला जयेशला मी बघायला इकडे आले तर ती निळ्या रंगाची कार इकडे उभी होती आणि रूम आतून बंद होती. मला असं वाटलं की शांतामावशी त्यांच्या घरामध्ये बऱ्याच दिवसांनी आलेल्या आहेत, तर कदाचित या सगळ्यामध्ये त्या आता बरेच दिवस म्हणजे त्या आता इकडे थांबल्या असतील. म्हणून मी विचार केला की ठीक आहे, त्यांना त्यांचं त्यांचं राहू दे. मी तिकडून निघून गेले. पण थोड्या वेळाने पुन्हा ज्या वेळेला मी आले होते ना, घराचं दार उघडं होतं, जयेश नव्हता आणि ती कार निघून गेली होती. असं म्हटल्यावरती खूप मोठा पुरावा इकडे हातामध्ये लागलेला आहे, तो म्हणजे सायली आणि चैतन्यच्या. आणि त्यानंतर मग आता इकडे प्रिया कोणत्या वेळात आली होती हे टायमिंग पण त्या मुलीला विचारल्यावरती समजलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता चैतन्य आणि सायली हे दोघं जण कामाला लागलेले आहेत. चैतन्य आता सांगतोय, हे बघ सायली बहिणी, हे सगळे पुरावे आपल्याकडे असले तरी सुद्धा कोर्टामध्ये सादर करू असे काहीतरी पुरावे हवेत. हे पुरावे उपयोगाचे नाही आहेत. काहीतरी ठोस पुरावा आपल्याला पाहिजे आहे. बरं, हे सगळं होत असताना इकडे आता सायलीने अधिराजला कॉल केलाय. अधिराजला कॉल करून अधिराजला सांगत आहे की अधिराज भाऊजी, आज काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्ही प्रियाला तिकडे बिझी ठेवायचं आहे. कारण मला जे काही काम करायचंय ना त्यासाठी प्रिया इकडे नसलेलीच बरी. आणि त्याच कारणासाठी तुम्ही आता एक काम करा, तुम्ही प्रियाला आज बोलवून घ्या आणि आज तिला बरोबर रीतीने बिझी ठेवा, जेणेकरून मला माझं काम करणं खूपच सोपं जाईल. असं म्हटल्यावरती मग आता अधिराज सांगतो, ठीक आहे वहिनी, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही अर्जुनला सोडवण्यावरती फोकस करा. मी काही झालं तरी सुद्धा या प्रियाला अशा पद्धतीने गुंडाळून टाकेन ना की तिला आज काय उद्या सुद्धा ती माझ्यासोबत राहील. यावरती सायली म्हणते, ठीक आहे, तुम्ही आजचा दिवस तर तिला हँडल करा, मग पुढचं काय ते मी बघते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तिच्या मागचा अश्विन भाऊजींचा सपोर्ट काढून ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी मी इकडे म्हणजे चैतन्य भाऊजींना सांगितलंय, तुम्ही ज्या कॅफेमध्ये जाणार आहात त्या कॅफेचं मला आता लाईव्ह लोकेशन पाठवा. तिकडे चैतन्य भाऊजी येतील आणि त्यानंतर ते आता तिकडे सगळं रेकॉर्डिंग करतील. बरं, हे रेकॉर्डिंग केल्यावरती मग आता अश्विन भाऊजींना दाखवून सगळ्यात पहिले त्यांना आपल्या बाजूने वळवून घेतला पाहिजे आणि तरच प्रियाचा सपोर्ट सिस्टीम ही आता काढून घेतली आणि तरच आपल्याला या सगळ्यामध्ये आता पुढची गोष्ट करता येईल. असं म्हटल्यावरती मग आता अधिराज सांगतो, तुम्ही चिंता करू नका. आणि त्यानंतर अधिराज प्रियाला कॉल करतो. इकडे तोपर्यंत सचिनची मात्र वेगळीच गडबड चालू आहे. सचिन आता इकडे विचार करतो, नाही नाही, काहीही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर आता म्हणजे महिपत शिकरेला सोडवायला पाहिजे. कारण अर्जुन, सायली आणि चैतन्य, रविराज हे सगळेच जण एकाच केसमध्ये अडकलेत आणि त्यामुळे आता मला काहीही करून महिपत शिकरेला सोडवायलाच पाहिजे आणि त्यांचा विश्वास जिंकायला पाहिजे. इकडे आता अस्मिताने ज्या कंपनीचं नाव सांगितलेलं आहे सचिनने की मी या कंपनीत काम करतो, त्या कंपनीची चौकशी केली असता किंवा इंटरनेटवर तिने पाहिलं असता तशी कोणतीच कंपनी नाहीये आणि अस्मिताला हे सत्य समजलंय. पण आता अस्मिता इकडे सचिनला डायरेक्ट काही न बोलता, काहीही झालं तरी सुद्धा ती या सगळ्यामध्ये आता मात्र शांतच राहण्याचा प्रयत्न करत आहे. बरं, तोपर्यंत सचिनने त्या वकिलाच्या मार्फत आता कोर्टामध्ये महिपतच्या बेल ॲप्लिकेशनसाठी केस टाकले आणि बरं, आता इकडे सगळं हे होत असताना अधिराजने तिला बोलवलंय. अधिराजने बोलवल्यावरती इकडे आता जो माणूस बसलाय अधिराज आणि आता प्रियाच्या बरोबर समोरच्या टेबलवरती, त्या माणसाने आपला मोबाईल असा सेट केलाय की आता प्रिया आणि अधिराज यांचं जे काही बोलणं होईल ते बोलणं त्याच्यामध्ये रेकॉर्ड होईल आणि प्रिया आता या सगळ्यामध्ये रंगेहात पकडली जाईल. बरोबर रीतीने चैतन्यने ट्रॅप रचलेला आहे. ज्या वेळेला अधिराजने त्याला आता लाईव्ह लोकेशन पाठवले त्याच वेळेला मात्र आता लगेचच इकडे चैतन्यने आपल्या माणसाला पाठवत
आपल्या माणसाला पाठवत आता या सगळ्यामध्ये बरोबर रीतीने पुढचं काम केलेलं आहे. बरं, आता हे सगळं होत असताना मग आता प्रियाला अधिराज विचारतोय की खरं तर माझ्याशी लग्न करशील का? असं म्हटल्यावरती तुला आता माझ्यासोबत लग्न करावं लागणार आहे. काहीही झालं तरी मी तुझ्यापासून फार लांब राहू शकत नाहीये. मला या सगळ्यामध्ये हा विरह सहन होत नाहीये. बोल, लग्न करशील का माझ्याशी? यावरती प्रिया आता गडबडते आणि त्यानंतर प्रिया सांगते, हो, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. पण कसं आहे, माझी ही परिस्थिती अशी आणि अशा परिस्थितीमध्ये तुझ्यासारख्या श्रीमंत मुलासोबत मी लग्न करणं हे कितपत योग्य आहे, मला खरंच काही कळत नाहीये. यावरती तो आता सांगायला लागतो, श्रीमंती गरीब हा भेदभाव मी कधीच मानला नाही, मानत नाही. तू फक्त हो म्हण, तुला राणीसारखी ठेवेन. असं म्हटल्यावर ती प्रिया तर आता खूपच खुश झालेली आहे आणि मनातल्या मनात विचार करते, काय हरकत आहे, म्हणजे आता जर का ह्याला मी सगळं सत्य सांगितलं तर या सगळ्यामध्ये मी सत्य सांगितलं तर सुद्धा कदाचित हा मला एक्सेप्ट करेल, पण की काही झालं तरी मला हा बकरा सोडायचा नाहीये. आता इकडे प्रियाचं रेकॉर्डिंग मिळाल्यावरती अर्जुनने पुढचं प्लॅनिंग सुरू केलंय. अर्जुन सायलीला सांगतोय, तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता तू इकडे अश्विनला हे सगळं दाखव आणि त्यानंतर मग आता सिनियरला कॉल कर. उद्या कोर्टाची तारीख आहे. कोर्टामध्ये ज्या वेळेला आता सिनियर येईल ना, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने पुढचं सत्य समोर येईल. सायली म्हणते, ते काय? यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, ते काय न हे मी तुला सांगू शकत नाहीये. तोपर्यंत इकडे अधिराजने फोन करून सगळं सत्य सांगितलंय की प्रियाने त्याला काय सांगितलंय, कसं सांगितलंय. हे सगळं सत्य ज्या वेळेला सांगितलंय त्यावेळेला अर्जुनला अजून धक्का बसलाय. कारण आता प्रियाने अधिराजला सगळं सांगितलंय, खरं तर मी तुझ्याशी खोटं बोलले होते, माझं लग्न झालंय, पण मी या लग्नाच्या ह्याच्यामध्ये अजिबात खुश नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये मी आता हे लग्न अजिबात करू म्हणजे माझ्या मनाची इच्छा नसताना मी हे लग्न केलंय, पण हे लग्न मोडून आता मी तुझ्यासोबत दुसरं लग्न करू शकते. हे ज्या वेळेला अधिराजकडून समजले, सायली आणि अर्जुन यांच्या पायाखालची जमीन हादरले. मग आता अधिराज आणि अश्विन यांना भेट घडवण्याचं ठरलंय, पण त्याआधी कोर्टाची केस लागली आणि त्याच वेळेला फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की ज्या वेळेला शांताचं आता मात्र इकडे पोस्टमॉर्टमसाठी नेत येत असताना पोलिसांच्या लक्षात आले की ही तर बाई जिवंत आहे आणि त्यामुळे शांताचं पोस्टमॉर्टम न करता तिला आता उपचारासाठी नेण्यात आलंय आणि इथेच खरी गोम दडलेली आहे आणि हे सगळं आता कोर्टात सिद्ध होणार असतं. कोर्टाची तारीख आता मिळाली आणि या कोर्टाच्या तारखेला अर्जुनच्या विरोधामध्ये असलेले वकील मात्र आता इकडे अर्जुनच्या विरोधात सगळे पुरावे ठोसपणे मांडतात. म्हणजे आर्ग्युमेंट करण्यासाठी कोणता चान्सच ठेवत नाहीत. अर्जुनला अडकवण्याची एक संधी सोडत नाहीयेत. पण आता अर्जुन सुद्धा अगदी बरोबर रीतीने डिफेन्स करत आपण बरोबर रीतीने कशा पद्धतीने हे सगळं हँडल करतोय ते पाहायला मिळते. अर्जुन आता सांगतोय, मुळातच ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी असलेले फिंगरप्रिंट आता आणण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी असलेले फिंगरप्रिंटवरती एकही फिंगरप्रिंट माझी नाहीये. याच्यावरती विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे? यावरती विरोधी पक्षनेते आता म्हणजे विरोधी वकील सांगायला लागतात की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे क्रिमिनल लॉयर आहेत, यांच्यासाठी हे किती अवघड आहे की स्वतःला पुरावे नष्ट करायला. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी एक क्रिमिनल लॉयर आहे ना, तर मुळातच आता मी ह्या सगळ्यामध्ये ज्या व्यक्तीचा खून करायचा आहे ना, त्या व्यक्तीला या सगळ्यामध्ये का बरं त्याच्याच कॉन्टॅक्टमध्ये राहीन, त्यांची राहण्याची सोय करेन. हे सगळे पुरावे मी स्वतः तिची राहण्याची सोय केली होती. आणि यावरती मग आता वकील सांगतात, काही नाही, हे खूप हुशार वकील आहेत, स्वतःवरती कोणतंही हे यायला नको म्हणून यांनी मुद्दामच तिला आता ठेवलं की कोर्टामध्ये ही आर्ग्युमेंट करू शकतील. चैतन्याला कळतच नाहीये की आता अर्जुनला अडकवण्यासाठी हे वकील इतके डेस्परेट का आहेत, पण त्यांना पैसे दिलेत ते म्हणजे प्रियाने अर्जुन सुटू नये या कारणासाठी पैसे दिलेत. पण त्याच कोर्टामध्ये एकच स्तब्धता झालेली आहे आणि ती म्हणजे आता ज्या वेळेला कोर्टामध्ये आता इकडे रविराज घेऊन आलेले आहेत ते म्हणजे शांताला. आणि शांता सांगते, थांबा, जे काही खरं आहे ते मी सांगते. आणि त्यानंतर सावंत इन्स्पेक्टर कोर्टामध्ये येत शांता जिवंत कशी या सगळ्याचं सत्य सांगतात. ज्या वेळेला पोस्टमॉर्टम करण्यासाठी आम्ही बॉडी घेतली त्यावेळेला ती जिवंत असल्याचं कळलं आणि आम्ही तिला उपचार केलेले आहेत आणि मुळातच शुद्धीवरती येण्याची वाट पाहत होतो आणि त्यांच्या जीवाला धोका असल्या कारणाने आम्ही हे सत्य कुठेच रिव्हील केलं नाही की आता शांता जिवंत आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच हे सगळं
सगळं चालू असताना या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच इकडे आर्ग्युमेंट सुरू होते आणि शांता सगळं सांगायला लागते. अश्विनला धक्का बसतो. शांता आता हिनेच माझा खून केला इतकंच नाही तर ही खरी तन्वी नाही हे सुद्धा रिव्हील करते. प्रेक्षकांनो, एकाच झटक्यामध्ये सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत आणि एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदललेली आहेत. प्रियाला शिक्षा होणार, अश्विनच्या समोर आता सत्य आलंय.